बघा हे बैलगाड्याचे क्षेत्र आहे. जर तुम्हाला पुढे जायचं आहे, जर आपल्या बैलाचं नाव करायचं आहे, तर तुम्हाला मोठ्या शर्ती करायच्या आहेत. तुम्ही बारीक शर्ती करून काहीच होणार नाही. आणि आपण ज्या व्यक्तीचं नाव लावतो, ज्या रणजित निंबाळकर सरांचं नाव लावतो, त्यांनी या महाराष्ट्रामध्ये कशा शर्ती केलेल्या आहेत आणि काय केलेल्या आहेत या तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. आम्ही तुम्हाला पहिल्या व्हिडिओपासून सांगत आलेलो आहे की रणजित निंबाळकर सरांचं नाव आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही टिकवून ठेवणार. जोपर्यंत या बैलगाडा क्षेत्रामध्ये आम्ही आहे, जोपर्यंत आम्ही या बैलगाडा क्षेत्रामध्ये राहणार, तोपर्यंत निंबाळकर सरांचं नाव सदैव घेण्यात येणारच 100%. आणि आजही आमच्या बैलाला 4.5 लाख रुपये किंमत आहे. आजही आमच्या घरात तो माणूस येऊन बसला होता, पण आम्ही सरळ बोला की आम्हाला तुम्ही 4.5 लाख आहे, तुम्ही आम्हाला 40 लाख रुपये दिले तरी आम्ही तुम्हाला बैल देणार नाही. ते वडापाववाले आहेत ना, वडापाववाले, त्यांनी पहिले एक बैल घ्या आणि मग आमच्या नादाला लागा. विकत घेऊन दाखवा. एक बैल विकत घ्या आणि मग आमच्या नादाला लागा. दावणीला बांधा म्हणा. उगत फोका जोडू नका. मामा बोलतो म्हणा दावणीला बांधा काय, आणि एक बैल पालून दाखवा. चंदीगडचा राजा आहे ना, त्याची ही अवलत आली बघा. आपला ग्लास, जर आपल्या ग्लासला गाडी बाजूला चिकटून असेल तर आपला ग्लास गाडी दिवाना आहे. आपला ग्लास 100% कोणाला गाडी देत नाही. आम्हाला आमच्या ग्लासवरती पूर्ण विश्वास आहे. नमस्कार मित्रांनो, पाहू शकता आज आपल्या सर्वांचा लाडका ग्लास सेट 8,500 आज गुजरात झालेला आहे. तर थोडक्यात माहिती जाणून घेऊ. सौरभ शेठ नमस्कार. नमस्कार शेठ. सौरभ शेठ, काय सांगाल आज खूप दिवसानंतरला पहिले तर ग्लासची आज मुलाखत येते त्याबद्दल? नाही, काही आता थोडे दिवस जरा आम्ही कामामध्ये बिझी होतो आणि आताच काही दिवसापूर्वी आमच्या घरामध्ये जरा एक दुःखद प्रसंग आला होता. आमची आजी ऑफ झाली होती, त्यामुळे काही अड्डे आम्ही केले नव्हते. पण आता सलग आमचे 5 ते 6 अड्डे झालेले आहेत आणि प्रत्येक अड्ड्यात आपल्याला 100% गुलाल भेटलेला आहे. तर काय सांगाल आज बैल कुठल्या मैदानात होता? आज आपला बैल शिरशाच्या मैदानात होता. आज आपला बैल काय त्याचं नाव काय, शंभू, उकरुलकरांचा शंभू, त्याच्यासोबत आज आपला बैल बिनजोड झाली त्याच्यासोबत. तर काय सांगाल आजच्या गुलालाबद्दल? एवढ्या दिवसानंतर म्हणजे कंटिन्यू बैल गुलाल होते, पण प्रेक्षकांना असं वाटत होतं की कुठेतरी आपण व्हिडिओ करत नाही, तर नक्की ग्लास मैदानात आहे का नाही त्याबद्दल? ग्लास तर नक्कीच मैदानात आहे, पण काही कारणास्पद आम्हाला नव्हतं जमत व्हिडिओ वगैरे काय टाकायला, अपलोड करायला. त्यासाठी आम्ही तुमची माफी मागतो. पण आता थोड्या दिवसानंतर तुम्हाला रोज दर ज्या अड्ड्यामध्ये आपला बैल गुलालात राहील त्या अड्ड्याची तुम्हाला अपडेट आणि आपली मुलाखत नक्कीच बघायला भेटेल. तर खूप लोकांना ग्लासला 3 फेऱ्याला पळताना बघायचे, तर काय नियोजन वगैरे काय? 3 फेऱ्याचं तर नियोजन अजून आपलं झालेलं नाही आहे, तरी पण आपण त्यातून बघूच. जर आपलं नियोजन झालंच तर आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू सगळ्यांना. तर काय सांगाल, 5-6 दिवसाअगोदर ग्लासचा बॅनर पडलेला आहे, एक गावठी बैलावरती, त्याबद्दल थोडक्यात काय माहिती द्या? आता आपण आपल्याला पहिला चांगलाच होता, त्यामुळे आपण बॅनर सोडला होता. पण आपल्याला पण 5 दिवस बॅनर सोडून सुद्धा आपल्याला जोड झाला नाही. आपला बैल तसा बॅनरवरती बिनजोडच राहिला. आणि आम्हाला माहिती होतं की आम्हाला अड्ड्यात जाऊन काय आम्हाला जोड होणार नाही, कारण का आपण पहिरा पण टॉपचाच केला होता. त्यामुळे आम्हाला अड्ड्यात जाऊन आम्हाला पहिरा चेंज करून आम्हाला गाडी जमून खेळावी लागली. पण आम्हाला आमच्या ग्लासवरती विश्वास होता की ह्या पहिऱ्यात पळालो किंवा दुसऱ्या पळालो तरी आम्हाला 100% गुलाल हा भेटणारच. तर सौरभ शेठ, आजच्या गुलालाबद्दल काय सांगा? म्हणजे थोडक्यात आज कशा प्रकारे, खूप लेट झाला गाडीला, पण कशारित्या गाडी झाली त्याबद्दल काय सांगाल थोडक्यात? आज सांगायचं म्हटलं तर आज मला माझ्या ग्लासवरती पूर्ण अभिमान आहे की आज आमच्या हातात ना गुलाल गेलता. जेमतेम आमची आज बाहेर गाडी गेलती, पण आम्हाला आमच्या वाघावरती विश्वास आहे. आमचा वाघ शिस्तीचा बादशाह ज्याला म्हणतात ना, तो आमचा ग्लास 8,500. आज आमची गेलेली बाहेर गाडी त्यांनी खेचून आणून 3 टांग्याने आपली गाडी लावली. आम्हाला या गोष्टीचा फार आनंद आहे. कुठेतरी जेव्हा गाडी खालनं सुटली तेव्हा ती गाडी आपल्याला खालनं 3 चक्र टाकून गेली होती, तर आणि त्याबद्दल आपली गाडी पण बाहेर गेली होती. नंतरला पुढे म्हणजे कसंही त्या गाडी कव्हर वगैरे केली, त्याबद्दल काय सांगाल? हे बघा, आपला ग्लास, जर आपल्या ग्लासला गाडी बाजूला चिकटून असेल तर आपला ग्लास गाडी दिवाना आहे. आपला ग्लास 100% कोणाला गाडी देत नाही. आम्हाला आमच्या ग्लासवरती पूर्ण विश्वास आहे. आणि जेव्हा आमची गाडी बाहेर उडाली आणि जेव्हा आम्हाला वाटलं की आम्हाला बाजूला 3 छकडे टाकून पुढे गेलेत, आम्हाला तेव्हाच विश्वास होता की आमचा ग्लास 100% पुढे जाऊन कार्यक्रम करेल, आणि तेच केलं. तर काय सांगाल आज गाडीचा ड्रायव्हर कोण होता त्याबद्दल? आपल्या गाडीचे ड्रायव्हर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आपल्या गाडीचे ड्रायव्हर आपले घरचेच ड्रायव्हर, आपले जावई
सुदर्शन, ड्रायव्हर गंभीर. तर काय सांगाल कुठं ना कुठंतरी ग्लासच्या एक गुलालाच्या यशामागे लहान पोरांची देखील खूप मेहनत आहे, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल? लहान पोरांची म्हणायला गेला तर तुम्ही बघू शकता, हा आपला लवेश, हा राज, अजून आपले समर्थ शेठ, परत अजून रोहित, अजून आपले खूप आपले लहान लहान पोरं आहेत. ती आपल्याला सदैव आपल्या पाठीशीच असतात. सदैव कधी आपण कधी ग्लासला शर्तीला नेला नाही तरी, कधी आपण घरात नसलो तरी ग्लासला खुराक करणार, पाणी करणार, ग्लासला खायला टाकणार. ही आम्हाला आमच्या पाठीशी पोरं आहेत, त्यामुळं आज आम्ही इथे आहे. आज आमच्या पाठीशी पोरं नसती तर आज आम्ही इथे नसतो. कारण का जेवढं बैलाला खाणं पिणं आणि जेवढं बैलाला व्यायामाची गरज आहे ना, ती आमच्यापेक्षा जास्त हे त्याला देतात. तर आमच्यापेक्षा जास्त प्राधान्य तर आम्ही यांनाच दिलं पाहिजे. तर सौरभ शेठ काय सांगाल, आज ग्लास एवढा पलतोय आणि खूप महाराष्ट्रावर त्याची चर्चा देखील आहे. कुठे ना कुठे अड्ड्यात जाऊन लोक त्याला ओळखतात की हा निंबाळकर सरांच्या नावाने पळणारा ग्लास 8500. तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? हे बघा, आता त्यांनी त्याच्या पलाच्या जोरावरती त्यांनी त्याचं नाव मोठं केलेलं आहे. आता आम्ही त्याच्याबद्दल काय बोलणार? आम्हाला त्याच्यावरती पूर्ण अभिमान आहे. आज त्यांनी त्याच्या पलावरती त्याचं आणि आमचं नाव खूप मोठं केलेलं आहे. आज आम्ही अड्ड्यात आमच्या ग्लासला घेऊन गेलो ना, तरी गाडीचा मोल येणाऱ्यांना लगेच समजून येतो की हा ग्लासच आहे 8500. तर सौरभ शेठ काय सांगाल, एवढ्या दिवसात व्हिडिओ नव्हती पण प्रत्येक मैदानामध्ये निंबाळकर सरांचं नाव हे पुकारलं जात होतं ग्लासच्या गुलालाच्या मागे, त्याबद्दल काय सांगाल? आम्ही तुम्हाला पहिल्या व्हिडिओपासून सांगत आलेलो आहे की रणजित निंबाळकर सरांचं नाव आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही टिकवून ठेवणार. जोपर्यंत या बैलगाडा क्षेत्रामध्ये आम्ही आहे, जोपर्यंत आम्ही या बैलगाडा क्षेत्रामध्ये राहणार, तोपर्यंत निंबाळकर सरांचं नाव सदैव घेण्यात येणारच 100%. काय सांगाल आपले म्हणजे ज्यांनी आपल्याला खरं अगोदर स्टार्टिंगला पहिल्यापासून मदत केली होती, असे लारामध्ये आपण पळालेलो, तिथपासून जो बैलाला गुलाल तो परत काय मागं बैलांनी हे नाही केला, कंटिन्यू बैल गुलाल. आम्हाला तर आता तुम्ही असं बोलायला नको, पण खरंच सांगतो आमच्यावर त्यांचे उपकार आहेत की त्यांनी आमचा न काय बघता, न फेरा बघता, न काय बघता आम्हाला त्यांनी न एका शब्दावरती लारावाल्यांनी आम्हाला बैल दिला. त्यांचा बैलही खूप पळत होता, त्यांचा बैल त्या टायमाला खूप पळत होता, तरी ते आपल्याला एका शब्दावरती बैल दिला. मी तुम्हाला तेव्हाही बोललो होतो आणि मी तुम्हाला आत्ताही बोलतो, आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करूच शकत नाही. तर सौरभ शेठ काय सांगाल, एक शिरशाचं मैदान कर्जत भागातील आणि शिरसेच्या मैदानामध्ये ग्लासचा जो स्पीड आहे तो खूप म्हणजे विचित्र असतो, तर त्याच्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? थोडक्यात सांगायचं गेलं तर शिरस्याला आमच्या ग्लासचा कोणी नाद करायचा नाही. आम्ही करणार, आम्ही मारणार म्हणजे मारणार. तुम्ही दुसऱ्या मैदानात बोलाल ना तर आम्ही नाही काय बोलणार, पण तुम्ही आमचा शिरस्यामध्ये नाद करणार ना तर आम्ही तुमचा नाद पूर्ण करणार. तर काय सांगाल शिरसे मैदानाची एवढी काय खासियत आहे की त्या मैदानामध्ये बैल म्हणजे 90% तर गाडी कोणाला देतच नाही, एकदम म्हणजे खूप स्पीड पळतो त्या मैदानामध्ये. त्या मैदानामध्ये कसं आहे माहितीये का, तो मैदान आपल्या ग्लासचा आवडता मैदान आहे. जेव्हापासून पहिल्या मैदान पडल्यापासून जेव्हापासून आपण ग्लासला तिथे घेऊन गेलोय ना, तिथपासून तो मैदान आपल्या ग्लासला आवडतो आणि तिथे आपला ग्लास कोणाला गाडी देतच नाही. 100% आम्हाला त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे. आज तुम्ही बोलू शकता, आज आम्हाला बाजूची गाडी 3 छकडा टाकून पुढे गेली होती, तरी पण आम्ही ती गाडी पुढे जाऊन 4 छकड्यांनी मारली. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की तो मैदान आपल्या ग्लासला किती आवडतो, किती त्या मैदानावरती आपला दबदबा आहे ग्लासचा. आणि कुठं ना कुठे देखील काय लोकांना असं वाटत असेल की आपण बारीक सारीक शर्ती नाही करत, आपण आपल्या ग्लासच्या वयापेक्षा मोठ्या शर्ती करतो. हे बघा, हे बैलगाड्याचे क्षेत्र आहे. जर तुम्हाला पुढे जायचंय, जर आपल्या बैलाचं नाव करायचंय, तर तुम्हाला मोठ्याच शर्ती करायच्या आहेत. तुम्ही बारीक शर्ती करून काहीच होणार नाही. आणि आपण ज्या व्यक्तीचं नाव लावतो, ज्या रणजित निंबाळकर सरांचं नाव लावतो, त्यांनी या महाराष्ट्रामध्ये कशा शर्ती केलेल्या आहेत आणि काय केलेल्या आहेत त्या तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. तर हे बघा, आम्ही तेवढं तर करू शकत नाही, पण आज आमच्याकडनं जेवढ्या होत आहेत तेवढं आम्ही नक्कीच करणार. आणि याच्या पुढे आमच्याकडनं जास्त करण्याचं आम्हाला संधी भेटली तर आम्ही तेही करणार. तर कुठे देखील ग्लासच्या सुट्टीच्या मागे आवी अण्णा असतील, तसेच समालोचक जे असतील आपले प्रफुल्लदादा रानगे असतील, तसेच जितू मिनमुने असतील, हे आपल्या ग्लासचं आवर्जून नाव घेतात. कधीही आपल्याकडनं 1 रुपया देखील घेत नाहीत. तिन्ही व्यक्ती असतील, त्यांच्याबद्दल काय सांगाल? हे बघा, आवियांना तर आपल्या ग्लासचे सुट्टी मेकरच आहेत. ज्या मैदानात आवियांना आपल्या ग्लासची सुट्टी करतात त्या मैदानात आपण सुट्टा निकाल घेतो. आणि आपले समालोचक आपल्याला जायची गरज लागत नाही तिथे. आपल्या ग्लासचं नाव, आपल्या मामांचं नाव
तिथे आपल्या आपल्या घरातलं नाव तिथे आपल्या चारी बाजूला पोहोचलेलं आहे. आपण फक्त हात केला की आपल्या ग्लासचं आणि आपलं रणजित निंबाळकर सरांचं नाव आवर्जून घेतलं जातं. तर आम्ही त्यांचाही धन्यवाद करतो. तर काय सांगाल आता ग्लास एवढा पलतोय तर त्याला मागणी वगैरे काय झाली होती का काय बद्दल काय? जेव्हा आपला ग्लास आपण जेव्हा लारामध्ये पळालो त्याच्यानंतर आपल्या 2 शर्ती झाल्या, त्याच्यानंतर आपल्या ग्लासला किंमत आली होती. पण आम्ही तुम्हाला तेव्हाही बोललो होतो आणि आजही बोलतो, आम्हाला आमचा बैल देणं नाही आहे, आम्हाला आमचं नंदी देणं नाही. आम्हाला तेव्हाही 2.5 लाख रुपये किंमत आली होती. आज मी तुम्हाला खुलेआम सांगतो या व्हिडिओमधून, तेव्हाही आम्हाला आमच्या वासराची 2.5 लाख रुपये किंमत आली होती, तेव्हाही आम्ही दिले नाही. आणि आजही आमच्या बैलाला 4.5 लाख रुपये किंमत आहे. आजही आमच्या घरात तो माणूस येऊन बसला होता, पण आम्ही सरळ बोला की आम्हाला तुम्ही 4.5 लाख काय तुम्ही आम्हाला 40 लाख रुपये दिले तरी आम्ही तुम्हाला बैल देणार नाही. कुठेतरी काय सांगाल की ग्लास घरात असणं, कारण ग्लास चुकून असा विकला तर त्यानंतर खूप म्हणजे असं अवघड जाऊ शकतं. कारण एक नंदी ज्याने आपली ओळख खूप महाराष्ट्रभर केले, अशा ग्लासला म्हणजे विकताना म्हणजे कसं तुम्हाला म्हणजे काय सांगाल मनातलं असं त्याबद्दल? बैलगाडा क्षेत्रात काही लोक म्हणतात वेळेला बैल विकण्यात आलं तोच खरा या क्षेत्रात मास्टर माइंड, पण असं काहीच नसतो. आलेली लक्ष्मी विकायची नसते. मी तुम्हाला ही गोष्ट खरंच सांगतो, आलेली लक्ष्मी कधीच विकायची नसते. आणि हे फक्त एकदाच घडतं, परत घडत नाही. तर कुठे ना कुठे दावणीला बैल लागायला नशीब लागतं. नक्कीच दावणीला बैल लागायला नशीब लागतं. आणि जर त्या नशिबाच्या पलीकडे आपण जाऊन ते जर नशीब आपण विकायला काढलं ना तर आपलं नशीब पुढेही पलटून जातं. तर कुठे ना कुठे तरी की ग्लासला अजून चांगल्या टॉपच्या पैऱ्यांची गरज आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? कुठे ना कुठे तरी आता ज्या रेंजला पळतोय, पण आमची खूप इच्छा आहे की ग्लास हा लवकरच म्हणजे आदत वयामध्येच एक बिंजोडच्या चांगल्या टॉपच्या गाड्यांमध्ये पळायला पाहिजे, तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? नाही बघा, आता हे बैलगाडा क्षेत्र कसं आहे, जे बैलगाडा शौकीन आहेत त्यांना तर चांगलंच माहिती आहे की पैऱ्याला किती अडचणी येतात आणि काय येतात. हे तुम्हाला मी सांगायची गरज नाही आणि मला तुम्ही सांगायची गरज नाही की पैऱ्याला किती अडचणी आहेत. आता जेवढं तेवढं आमच्याकडनं पॉसिबल होतं, जेवढं तेवढं आम्ही करू शकतो तेवढंपर्यंत आम्ही करतोय. ह्याच्या पलीकडे आम्हाला आमच्या ग्लासवरती विश्वास आहे की आम्ही कोणताही नंदी घातला तरी आपला ग्लास त्याला एक पाऊल पुढे चालणार, किती काय झालं तरी आम्हाला आमच्या ग्लासवरती विश्वास. पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की पैऱ्याला किती प्रॉब्लेम येतात. तर आता बघूया हळूहळू जसं आपल्या ग्लासचा रुटीन वाढेल, जसं जसं आपल्या ग्लासचा अजून स्पीड वाढेल त्याप्रमाणे आपल्याला नक्कीच पैरे भेटत जातील. आणि कुठे ना कुठे एक खिल्लार जातीचा बैल आहे आपला ग्लास, प्युअर खिल्लार जातीचा आहे. तर कुठे ना कुठे दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये अजून तर आदत आहे, तर पुढे भविष्य तुम्हाला काय वाटते त्याचं? हे बघा, आत्ता तर आदत आहे. आता तुम्ही जो बैल आदतच्या नंतर जो पुढं दुसऱ्यामध्ये पळतो तो बैल पूर्णच पळतो. तर आता आदत आहे, तर आता दुसऱ्यामध्ये जेव्हा आपला बैल पळेल त्या टायमाला आपण नक्कीच मुलाखत देऊन सांगू. तर पाहू शकता आता मित्रांनो आपले मामा देखील सोबत आहे. मामा नमस्कार. नमस्कार. मामा काय सांगाल, कुठे ना कुठे आज दावणीला आपली एवढी मोठी लक्ष्मी घडली त्याबद्दल? दावणीला एवढी लक्ष्मी घडली ना, चांगली घडली. ग्लास बैल काय सांगाल मामा, आज एक खूप मोठी प्रेक्षणीय अशी चांगली लढत पाहायला भेटली आपल्याला ग्लास. चंदीगडचा राजा आहे ना, त्याची ही आवलत आली, म्हणजे कार्बन कॉपी म्हणू शकतो आपण, चटणी भाकरीचा चटणी पैलवान. भाकरची. तर काय सौरभ शेठ काय सांगाल? बघा आज दावणीला ग्लास आहे, ग्लास पलतोय कंटिन्यू, बैल गुलाला ते गुलातनं आनंद देतोय, पण ग्लास नंतरला पण कोणतरी दावणीला पाहिजे, त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हे बघा, आपला ग्लास पळतोय, आज पळतोय, आज हे पण नंदी आहे त्याच्यात पण जेव्हा आज पुढे जाऊन कुठेतरी तो पण थांबेल. तर आमचे प्रयत्न ग्लास पासून पुढे आहेत. आज आपण आपल्या दावणीला अजून एक वासरू घेतलंय बजरंग म्हणून. बजरंगला पण खूप स्पीड आहे. आपण त्याचे ग्लास सोबत पण फेरा काढलेला आहे, घोड्यासोबत पण फेरा काढलेला आहे. आपल्या ग्लासला बराबरीलाच पळतोय पब्लिकने वासरू. तर आता नक्कीच काय थोड्या दिवसांनी आपल्याला तो वासरू सुद्धा मैदानात पळताना दिसेल. पण आता सध्या कसं आहे, वासरू नवीन म्हटल्यावर कोण पैऱ्याला देत नाही. तर आता सध्या आम्ही नक्कीच त्याचा एखादा चांगला पैरा करून तुम्हाला तो नक्कीच मैदानात दिसेल. आणि मैदानात दिसेल, ज्या दिवशी मैदानात दिसेल आणि ज्या दिवशी आपला त्या मैदानात गुलाल होईल त्या दिवशी तुम्हाला त्याची मुलाखत पण दिसेल. तर काय सांगाल, कुठे ना कुठे घरचा साज म्हणजे घरची गाडी आपल्याला पळताना दिसू शकते का? म्हणजे ग्लास आणि बजरंग 8500. 100% जेव्हा योग जुलून येईल ग्लास आणि बजरंगचा त्या दिवशी आपली घरचीच गाडी असेल मैदानात. तर सौरभ शेठ काय सांगाल, इथून पुढे आता बैल आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो वगैरे? आता इथून पुढे जो कर्जत भागामध्ये जो मैदान पडेल त्या मैदानामध्ये आता तर 22 तारखेला 3 फेऱ्याचं मैदान आहे कलंबोरीची वाडीच्या इथे. तर आता आपलं काही तिथलं नियोजन तर झालेलं नाही आहे,
बघू जर ह्या 1-2 दिवसामध्ये जर नियोजन झालं तर आपला घास तिथे पळताना दिसेल. जर समजा नाहीच झालं तर आपण 22 तारखेच्या नंतर जे मैदान पडेल इकडे कर्जत भागामध्ये कुठेही, तिथे आपला ग्लास 100% पळताना दिसेल. तर पाहू शकता मित्रांनो, खूप चांगल्यारीत्या ग्लास शेट आपल्या सर्वांच्या लाडक्या निंबाळकर सरांचं नाव देखील करतोय. त्याचबरोबर आपल्या ताईचं देखील नाव तिच्या पाठोमाग लागतं ग्लासच्या. ते देखील नाव आता कुठे ना कुठे दिवसेंदिवस खूप चर्चेत येत चालले. त्याच्यामुळे खूप लोकांची अशी म्हणजे मैदानात गेल्यावरती हे असते की अरे हा ग्लास मैदानात आला. तर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि आता ही मुलाखत इथेच संपवतो. धन्यवाद.